मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या 44 कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. सिंहस्थासाठी निधी कमी पडू नये म्हणून राज्य सरकार आणि केंद्र कटिबद्ध असल्याचं म्हणत सिंहस्थ सुरू होईपर्यंत एकूण 25,000 कोटींची कामे पूर्णत्वास जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजपानंतर आता राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025 साठी राष्ट्रवादी पक्षाची जय्यत तयारी सुरू. एकूण 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. खासदार सुनील तटकरे यांनी यादी जाहीर केली असून या यादीत कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे नाव वगळल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. देर आय दुरुस्त आहे, आमदार रोहित पवार यांचं ट्विट. पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचं पिपाणी चिन्ह वगळल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी आपल्या एक्स अकाउंटवर या संदर्भात ट्विट केलं आहे. निवडणुकीत या पिपाणीचा आम्हाला खूप मोठा फटका सहन करावा लागला. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत हा निर्णय घेतला असता तर आजचं चित्र वेगळं असतं, असं म्हणत देर आय दुरुस्त आहे असे ट्विट आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. गेल्या 7 महिन्यात राज्यात सुमारे 19 लाख नवीन मतदारांची नोंद. निवडणूक आयोगाकडून आकडेवारी सादर. गेल्या 7 महिन्यात राज्यात सुमारे 19 लाख नवीन मतदारांची नोंद झाली असून 4 लाखांहून अधिक नावे वगळण्यात आली आहेत. ही वाढलेली आकडेवारी येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपाकडून पार्थ पवारला वाचवले जात आहे, अंबादास दानवे यांचा दावा. अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले व मोठे खुलासे केले. वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः मी राजीनामा देतो आणि सरकारला बाहेरून पाठिंबा देतो असे म्हणाले. अंबादास दानवे यांनी केले खुलासे.